तुम्हाला जर बेसनचे लाडू आवडत असतील तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. कलर, खुसखुशीतपणा, अगदी बघताच तोंडाला पाणी सुटेल असे हे रवाळ बेसनचे लाडू बनवायला तर खूप सोपे आहेत. अगदी मोजक्या साहित्यामध्ये आपण हे तयार करू शकतो. अगदी ज्यांना येणार नाही असेही सहजपणे बनवू शकतील असे हे बेसनचे लाडू बनवायला तर खूप सोपे आहेत. तेवढे चवीला पण खूप छान लागतात. तर हे बेसनचे लाडू बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो चणा डाळ घेतलेले आहे. वाटीचं प्रमाण म्हणाल तर इथे 3 वाट्या मी चणा डाळ घेतलेली आहे. तर ही व्यवस्थित आपल्याला साफ करून घ्यायची आहे. व्यवस्थित साफ करून झाल्यानंतर इथे आपण ही भाजण्यासाठी घेणार आहोत. तर एका कढईमध्ये मी इथे 2 बॅचमध्ये ही चणा डाळ भाजून घेणार आहे. चणा डाळ व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. त्याच्यामुळे काय होतं की आपण ज्या वेळेला लाडू बनवतो त्यावेळेला आपल्याला जास्त पीठ भाजावं लागत नाही. त्याच्यासाठी व्यवस्थित असा डार्क कलर येईपर्यंत ही व्यवस्थित अशी भाजून घ्या. तर ही बघा आपली डाळ भाजून तयार आहे. ही व्यवस्थित अशी दळून आणायची आहे. तर हे मी डाळ दळून आणलेली आहे. जास्त बारीक पण करायची नाही आणि जास्त जाडसर पण ठेवायची नाही. अगदी छोटेसे कण लागतील ह्याच फॉर्ममध्ये तुम्ही ही डाळ दळून आणा. हे आपल्या डाळीचं पीठ हे 4 वाट्या एवढं पीठ झालेलं आहे दळून आणल्यानंतर. त्याच्यासाठी मी ते पिठी साखर घेतलेली आहे. ही पण 3 वाट्या एवढी मी पिठी साखर घेतलेली आहे. वजनी प्रमाण म्हणाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला वजनी प्रमाण पण सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये घालण्यासाठी इथे मी मनुके घेतलेले आहेत आणि काजू मी असे बारीक करून घेतलेले नाही आहेत, जास्त तुकडे तुकडे त्याचे करून घेतलेले आहेत. ते मी तुम्हाला नंतर सांगते. त्याच्यानंतर बदाम आहेत, ते पण मी असेच तुकडे करून घेतलेले आहेत. तुपाचं म्हणाल तर मी ते 2 वाट्या तूप घेतलेलं आहे. त्याचं प्रमाण आहे मी तुम्हाला नंतर सांगते. त्याच्यानंतर वेलची घेतलेले आहेत मी 10 ते 12. हे नंतर आपण साखर घालून ही बारीक करून घेणार आहोत. तर हे ड्रायफ्रुट्स आहेत वरचे, हे सगळे ऑप्शनल आहेत. तुम्हाला जर नसतील घालायचे तर तुम्ही घातले नाहीत तरी चालतील. मेन लाडू बनवण्यासाठी साहित्य बेसन, तूप आणि साखर, हेच 3 ह्या 3 गोष्टी असल्या तरी तुमचे बेसनचे लाडू खूप छान तयार होतात. तर आपण एक कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मी पीठ घालून घेते भाजण्यासाठी. तुमच्याकडे जर कढई मोठी नसेल तर तुम्ही 2 बॅचमध्ये पीठ हे भाजून घ्या. तुमच्याकडे जर कढई मोठी असेल तर तुम्ही एकाच वेळेला हे पीठ घेतलं तरी चालेल. शक्यतो 2 बॅचमध्ये घालून घ्या. कारण एकदम तुम्ही जर पीठ घेतलं तर हलवण्यासाठी तुम्हाला अवघड जाईल, त्याच्यासाठी मी सांगते. माझ्याकडे इथे कढई मोठी आहे त्याच्यामुळे मी एकदम पीठ घेतलेलं आहे. हे पीठ आपण 5 मिनिटं व्यवस्थित असं मंद आचेवरती व्यवस्थित असं भाजून घेऊया. पीठ आपल्याला जास्त भाजून घ्यायला लागणार नाही कारण आपण डाळ आहे ही व्यवस्थित अशी भाजून घेतली होती 2 बॅच करून. तर खरपूस अशी आपण डाळ भाजून घेतली होती, त्याच्यामुळे आपल्याला पीठ काही जास्त भाजून घ्यावं लागणार नाही. तर इथे मी तूप घालत आहे. तूप मी 2 ते 3 चमचे घातलेले आहेत. तर हे आपण हलवून घेऊया. पण पिठाचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपण तूप परत एकदा घालणार आहोत. आपण इथे 2 वेळेला थोडं थोडं करून तूप घातलेलं आहे. मी तुम्हाला तूप किती वापरलं हे नंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी वजनी प्रमाण सांगेनच, पण वाटीचं प्रमाण पण तुम्हाला मी नंतर सांगते. तर इथे हे व्यवस्थित असं आपण हलवून घेऊया. ह्याच्या गाठी तयार होतात तूप घातल्यानंतर. तर आपल्याला गाठी व्यवस्थित अशा फोडून घ्यायच्या आहेत. उलटण्याच्या साह्याने तुम्ही ह्या गाठी सगळ्या फोडून घ्या. कारण गाठी फोडल्यात तर पीठ हे एकसारखं सगळीकडून भाजलं जाईल. जर तुम्हाला चमच्याच्या साह्याने फोडता येत नसतील तर तुम्ही एक ग्लास किंवा जे तुमच्याकडे भांडं असेल मोठं ते घ्या, तांब्या वगैरे. तर त्याच्या बुडाच्या साह्याने तुम्ही ह्या सगळ्या गाठी फोडून घ्या व्यवस्थित. तर ह्या गाठी मी सगळ्या फोडून झालेल्या आहेत माझ्या. छान असं आपण हे पीठ असं व्यवस्थित हलवून घेऊया. तुम्ही बघू शकता मला जरा हलवायला थोडासा त्रास होतो आहे कारण पिठाची क्वांटिटी ही जास्त आहे. पण ठीक आहे. एक 15 ते 20 मिनटं झालेली आहेत माझं हे पीठ भाजून. त्याच्यानंतर मी थोडंसं परत एकदा तूप घातलेलं आहे. तर हे बघा खूप छान असा कलर आलेला आहे आपल्या पिठाला. तर कधी पण लक्षात ठेवायचं, पीठ हलवताना थोडंसं पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. कारण जेवढं तुम्ही पेशन्सने हे पीठ भाजून घ्याल तेवढे तुमचे लाडू खूप छान तयार होतील. तर हे पीठ आपलं एक 20 ते 25 मिनटं झालेली आहेत. मी हे हलवते त्याला. तर व्यवस्थित असं हलवून एकसारखं हलवत न्यायचं आहे, खाली लागून द्यायचं नाही, ह्याची काळजी तुम्ही घ्या. जेवढ्या पेशन्सनी तुम्ही हे पीठ हलवाल तेवढे तुमचे लाडू खूप छान रवाळ, अगदी चवीला खूप छान असे तयार होतील. तर हे एक 30 ते 35 मिनटं झालेली आहेत मला. हे मी पीठ हलवते त्याला व्यवस्थित असं छान असं टेक्स्चर आलेलं आहे. आणि
आणि याच्यातून असं तेल असं बाहेर पडतं, ह्याचाच अर्थ की हे आपलं पीठ तयार आहे लाडू बनवण्यासाठी. थोड्या वेळातच हे तयार होईल. काही काही वेळेला काय होतं, बऱ्याच वेळेला आपण दिवाळी बाहेरून विकत आणतो. तर ती बाहेरून दिवाळी आपण ज्या वेळेला आणतो, पण ते पॅकेट्स कधी बनवलेले असतात, ते कोणत्या तेलामध्ये किंवा कसे बनवलेले असतात ते आपल्याला माहीत नसतं. आणि हे पदार्थ आपण घरी आणतो, आपल्या मुलांना वगैरे ते देतो, घरातल्या माणसांना. तर माझ्या मते तरी तुम्ही अगदी वेळात वेळ काढून, थोडासा वेळ काढून दिवाळी तुम्ही घरीच बनवा शक्यतो. कारण जेव्हा आपण घरी बनवतो कोणताही पदार्थ, तेव्हा मनापासून अगदी ते व्यवस्थित साफ वगैरे करून, अगदी तुपामध्ये, तेलामध्ये, चांगल्या तेलामध्ये ते आपण व्यवस्थित बनवलं जातं. तर हे आपल्या मुलांसाठी पण चांगलं आहे आणि आपल्यासाठी पण. तर आपण इथे हे बघा, पीठ आपलं तयार आहे. तर ह्याच्यामध्ये मी 2 चमचे तूप घातलेले आहे. तुपामध्ये मी थोडंसं हळद घातलेली आहे कलरसाठी. तर हे आपण व्यवस्थित असं हलवून घेऊया. हलवताना तुम्ही हे बघू शकता, छान मला हलवायला पण थोडंसं इझी जात आहे, हलकं झाल्यासारखं वाटतंय. तर हे बघू शकता तुम्ही, छान आपलं असं हे लाडूसाठी मिश्रण आता थोड्याच वेळात तयार होईल. 1-2 मिनिटं आपण हे व्यवस्थित असं हलवून घेऊया. आणि हे लाडूचं मिश्रण मग आपलं तयार आहे लाडू बनवण्यासाठी. तर तुम्ही म्हणत असाल की हे पातळ झालं आहे, मग ह्याचे लाडू कसे तयार होतील, हे लाडू बनवल्यानंतर ताटामध्ये विरघळून जातील, म्हणजे खाली पसरतील. तर असं होणार नाही. हे आपण छान असं थंड करून द्यायचं आहे. थंड झाल्यानंतरच मग आपल्याला ह्याच्यामध्ये पिठी साखर घालायची आहे. आणि ज्या वेळेला आपण पिठी साखर घालतो त्यावेळेला त्याचं ते मिश्रण आहे हे असं घट्ट असं तयार होतं आणि त्याच्यामुळे लाडू पण छान असे वळून तयार होतात. तर हे आपलं मिश्रण तयार आहे. हे आपण थंड करण्यासाठी बाजूला ठेवूया. हे थंड होण्यासाठी 10 ते 15 मिनटं लागतील. तर 10 ते 15 मिनटानंतर आपण ह्याचे लाडू बनवायला घेणार आहोत. तर हे मिश्रण आपलं जवळजवळ तयार झालेलं आहे, थंड झालेलं आहे. तर हे आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. हे मिश्रण मी परातीमध्ये काढत आहे. तुम्ही बघू शकता, खूप छान असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. अजिबात कढईला लागलेलं नाही आहे, करपलेलं पण नाही थोडं पण. तर एकसारखं हलवल्यामुळे हे आपल्याला रिझल्ट येतो. तरी मी ते साखर घालून घेत आहे. छान असं थंड झालेलं आहे, त्याच्यानंतरच आपल्याला साखर घालून घ्यायचं आहे. मी 1 बाउल साखर घेतली होती, म्हणजेच 3 वाट्या. तर ह्याच्यातली अर्धी मी साखर इथे घातलेली आहे. हे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. ह्याच्यातल्या गाठी आहेत त्या सगळ्या फोडायच्या आहेत. कारण हे साखर आहे ती सगळीकडे मिक्स झाली पाहिजे. ह्यानीच तुम्ही सगळं हे व्यवस्थित असं हलवून घ्या. त्याच्यानंतर थोडीशी पिठी साखर मी परत एकदा ॲड करते. साखर ही तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे इथे घालू शकता. कारण काहींना गोड आवडतं, काहींना गोड नाही आवडत. पण शक्यतो थोडेसे गोडसरच लाडू ठेवा. कारण गोड लाडू चवीला चांगले लागतात. आणि जर तुमच्याकडून साखर कमी पडली तर थोडंसं पीठ खाल्ल्यासारखं लागतं ते. त्याच्यामुळे थोडंसं लाडू आहेत हे गोडच ठेवा. तर हे आपण व्यवस्थित असं परत एकदा हलवून घ्यायचं आहे. त्याच्यातल्या गाठी आहेत त्या पूर्ण अशा फोडून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला इथे ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत. ड्रायफ्रूट्सचे आपण तुकडे करून मी इथे घेतलेले आहेत, पावडर फॉर्ममध्ये घातलेलं नाही आहे. काही काही वेळेला काय होतं, लाडू खाताना तो टाळ्याला चिपकला जातो आणि व्यवस्थित चावता येत नाही. तर हे जे ड्रायफ्रूट्स आहेत त्याचे मी तुकडे घातलेले आहेत की त्याने काय होतं, दाताखाली हे ड्रायफ्रूट्स येतात आणि चवीला पण खूप छान लागतात आणि हे टाळ्याला पण चिपकत नाही. त्याच्यासाठी मी ड्रायफ्रूट्सचे तुकडे करून घातलेले आहेत. हे आपण सगळं मिश्रण हे एकत्र करून घेऊया. मी ते ड्रायफ्रूट्स टाकलेलं आहे आणि वेलची पावडर मी इथे साखर घालून मी बारीक केलं होतं, ते पण इथे मी मिश्रण टाकलेलं आहे याच्यामध्ये. हे व्यवस्थित असं आपण बारीक करून घेऊया. तुम्ही बघू शकता खूप छान असे तुकडे, आपले ड्रायफ्रूट्सचे तुकडे खूप छान असे दिसत आहे त्या मिश्रणामध्ये. तर ह्याचे आपण लाडू तयार करून घेऊया. लाडू बनवताना जास्त ह्याला मेहनत घ्यावी लागत नाही. थोडंसं असं हातावरती गोलसर असं करून घेतलं की लाडू लगेच तयार होतो. व्यवस्थित असं गोल असं हलवून घेतल्यानंतर लाडू हा छान असा तेलकट, खूप छान असा दिसायला पण खूप सुंदर दिसतो हा लाडू. तुम्ही बघू शकता आपण जे ड्रायफ्रूट्स टाकले होते ते पण असे खूप छान असे उठून दिसत आहे त्याच्यामध्ये. डेकोरेट करण्यासाठी आपण बाहेर काजू बदाम वगैरे लावतो. तर ते बाहेर लावण्यापेक्षा मला तरी असं वाटतं की आपण त्याची तुकडे करून, किंवा तुम्हाला जर पावडर करून घालायचे असेल तर तेही तुम्ही घालू शकता. ते पण चवीला खूप छान तयार होतात. तर मी हे बघा हा लाडू तयार केलेला आहे आणि थोडंसं असं हलवला की लाडू खूप छान तेलकट असा आपला हा लाडू खूप छान असा तयार होतो लगेच. हा बघा, त्याला जास्त मेहनत करायची पण गरज नाही. तर मी इथे
एक 2-3 लाडू तुम्हाला बनवून दाखवते. हे बघा, खूप छान असा तयार झालेला आहे आपला लाडू. आणि ह्याच्यावरती मी मनुका लावणार आहे. काजू किंवा बदाम असं काही लावणार नाही आहे, कारण मी इथे तुकडे करून त्याच्यामध्ये घातलेले आहे. त्याच्यामुळे मी इथे काजूच फक्त लावते वरून. तर असा थोडासा प्रेस केल्यानंतर हा व्यवस्थित असा सेट होतो. तर हे बघा, आपला लाडू तयार आहे आणि दिसायला पण खूप छान असा सुंदर दिसतोय. तेवढ्याच खायला पण खूप चविष्ट आहे लाडू हा. तुम्ही एकदा नक्की करून बघा. तर तयार आहेत आपले हे खमंग भाजलेले एकदम साजूक तुपातले असे हे रवाळ लाडू. चवीला तर खूप छान लागतात. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघा. तुम्हाला जर आवडली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू. दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून.